कमळादेवी मंदिराच्या इथे आहोत. हे खरं तर कोपरे गावचं मंदिर आहे. मात्र एनडीएने काय आता आपण काय घटनाक्रम आहे नेमका, मंदिराचं वैशिष्ट्य काय, किती वर्षापासून हे मंदिर आहे, सगळा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काय सांगाल तुम्ही मंदिराची? पूर्वी मंदिर इंडिया चालत होतं. 100-200 वर्षापूर्वी असेल. नंतर इंडियाने आकार केलं ते इंडिया ताब्यात गेलं. आणि नंतर त्यांचा माणूस काम करायचा. नंतर बंद होतं काही दिवस. मग आम्ही ती चावी घेतली त्यांच्याकडून. आणि नंतर हे आला मला मी पूजाला होतो. मग आणि दोघं तिघे झाले. कॉलेज 2 आली, एक चौधरीचा आला. मग आम्ही आपलं सकाळी येतो ती पूजा करतात, आम्ही साफसफाई करतो. 2 तास सकाळी, 2 तास संध्याकाळी उलट होतो. तिथे बरीच लोक व्यायामाला यायला त्याला सगळी आणि व्यवस्थित चालली म्हणजे त्यानंतर 2020 मध्ये आमच्याकडे चावी मिळाली. 2020 मध्ये 2020 ला चावी दिली. त्यावेळेस तिथे साफसफाई वगैरे करून मंदिराची पूजा वगैरे करण्याचं काम आम्ही चालू केलं त्यावेळेस. मग त्याच्यानंतर मग त्यांनी दानपेटी वगैरे हे नेतात ते, त्याच्यातून ते दर महिन्याला 4,000 रुपये आपल्याला देतात पूजेचा खर्च वगैरे करण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर मग आमच्या गावातला एक योगेश धोंडगे म्हणून मुलगा आहे, तो पूजा करायला यायला लागला. त्याच्यानंतर मी पूजा करायची बंद केली. त्याच्यानंतर गणेश चौधरी म्हणून एक आहे, तोही घ्यायला आमच्याकडे, तोही पूजा करतो. शनिवार रविवार त्याच्याकडे पूजा असते, आरती वगैरे त्यावेळेस होती. हे एवढं सगळं आम्ही आणि बाकीची साफसफाई वगैरे कामं आम्ही सगळे करतो. एवढं मिळून. म्हणजे मंदिर तसं पाहायला गेलं तर गावाचं, मात्र एनडीएच्या हद्दीत जागा आल्यानंतर एनडीएने मंदिराचा ताबा घेतला. यांनी मंदिर पुन्हा हे केलं. मात्र दानपेटीतलं आजही पूर्ण पैसे एनडीएला जमा होतात. एनडीए 4,000 रुपये दरमहा मंदिरात दिवाबत्तीसाठी देतं. एनडीएमध्ये मंदिर गेलं म्हणजे एकूणच काय समस्या इथे तुमच्या ग्रामस्थांना सहन कराव्या लागतात किंवा तसे कोपरे पहिले जे कोपरे आता आहे खाली ते कोपरे पहिले इथे होते. मग इथनं उठवल्यामुळे ते एनडीएने उठवल्यामुळे कोपरे खाली गेले. मग एनडीएच्या ताब्यामध्ये मंदिर गेल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या की जेणेकरून आम्ही वनभोजन करतो. ते वनभोजन करण्यासाठी पण एनडीएची परवानगी घ्यावी लागते. पण आता संख्या ग्रामीण शहर झाल्यामुळे भरपूर वाढलेले सोसायटी वाढलेल्या आहेत. त्यामुळे एनडीएचं तसं सहकार्य आहे एनडीएचं, पण समस्यांना सामोरं जावं लागतं. ठीक. म्हणजे एकूणच मंदिर अगदी पुरातन आहे. एनडीएच्या हद्दीमध्ये गेलं. गाव अगोदर इथे होतं. एनडीएला जागा दिली आणि आता हे कमळाईचं मंदिर नावारूपाला येते. बऱ्याच मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. त्यांना पार्किंगची व्यवस्था असेल किंवा इतर गोष्टींची सुविधा एनडीएच्या काही बंधनांमुळे मिळत नाही. मात्र एनडीए नेहमीच सहकार्य करत आलंय असंही या ठिकाणी ग्रामस्थ सांगतायत. त्यामुळे दिवसेंदिवस आपल्याला या ठिकाणी खडकवासला धरणाच्या शेजारी असलेल्या या कमळाईच्या मंदिरात गर्दी होताना दिसते. तुम्हीही या ठिकाणी येऊन नक्की दर्शनाचा लाभ घेऊ शकता. नवरात्रीच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा.